त्यानंतर आज एक महत्वपूर्ण बैठक महाविकास आघाडीची पार पडलेली आहे. तुमच्याकडे असं म्हटलं जातं की मतं नाही आहेत आणि तरी तुम्ही निवडणुकीला उभं राहताय. उभाटाला किती जागा सुटलेल्या आहेत? तेव्हा निवडणुकीत जिंकणं आणि हारणं हा स्वतंत्र मुद्दा असतो, पण लोकशाहीमध्ये निवडणूक लढली पाहिजे आणि जिंकण्यासाठी लढली पाहिजे. हा प्रयत्न निश्चित आम्ही करू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आत्ताच्या घडीला तरी 4 जागा अतिशय क्लिअर आहेत. 2 जागेचा विषय पेंडिंग आहे, नाशिक आणि नांदेड. त्याचाही आमचा आज उद्या आमच्या वरिष्ठांशी चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु आत्ताच्या घडीला 8 काँग्रेस, 4 शिवसेना आणि 3 NCP शरद पवार साहेबांचा पक्ष असं ठरलेलं आहे. 2 जागांचा निर्णय आज किंवा उद्या होईल. रायगडच्या जागेला घेऊन खूप चर्चांना वेगवेगळं उधाण आलेलं आहे आणि रायगडमध्येच पक्षांतर्गत महायुतीमध्ये सुद्धा पुढापुढी होऊ शकते. अशा वेळेला तुम्ही दिलेला उमेदवार अत्यंत महत्वाचा पद्धतीने या ठिकाणची रणनीती असेल. महायुतीमध्ये एकमेकांच्या विषयी पूर्णपणे अविश्वास आहे. नुकत्याच ज्या महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुका झाल्या या ठिकाणी कुठेही महायुती एकत्रित लढली नाही, फक्त मुंबई महानगरपालिका वगळता. आणि त्यांच्यामुळं भले जागा एकत्रित लढणार असेल तरी मतभेद आणि मनभेद मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मला वाटतं त्याचा फायदा आणि आमची जी काही मतं आहे त्याचा फायदा घेऊन आम्ही निश्चित या निवडणुकीत एक चांगल्या पद्धतीचं चित्र समोर आणू शकू असा तरी आम्हाला आत्मविश्वास आहे. काल पुण्यामध्ये एक प्रकार घडलेला आहे, विषबाधा झालेली आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाले तर काही जण अजूनही रुग्णालयामध्ये दाखल आहेत. पुण्याचा हा सगळा गलथान कारभार आहे असं आपल्याला. खरं तर अशा पद्धतीनं विषारी दारू विक्री होतीये म्हणजे ती अनधिकृत, याचा अर्थ पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही 100%. आणि म्हणून जर पोलिसांच्या आशीर्वादानं विषारू दारू विकल्या जात असेल आणि या लोकांचा जीव घेतला जात असेल तर संबंधित पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहे यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नुसता बनवणारा विषारी दारू गुन्हेगार नाही, याच्यात पोलीस सुद्धा जबाबदार आहे. म्हणून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. कोण ठाण्यासाठी शिवसेना आग्रही नव्हती का? एनसीपी जास्त ठीक आहे, एनसीपी जास्त आग्रही होते. आग्रही सगळेच सगळ्या जागेसाठी असतात, पण जागेच्या वाटाघाटीमध्ये काही जागा द्याव्या लागतात का? सगळ्याच जागा एकाच पक्षाला थोडं मिळू शकतात. आता ठाण्यातला एक वेगळा मुद्दा आहे. ठाण्यातली जवळपास 193 वन विभागाची जमीन होती, मात्र ती एक बिल्डरने त्याच्यावर ऍक्वायर केली आणि आता ज्यावेळेस त्याच्यावरती महानगरपालिकेने आरक्षण टाकलं आणि त्यानंतर त्याला जो TDR देण्यात आला, तो जो बिल्डर आहे त्याला देण्यात आला. जवळपास तो 2800 कोटीचा TDR तो तिकडे देण्यात आला. वन विभागाची जमीन असेल तर वन विभागाला TDR मिळाला पाहिजे, त्या बिल्डरला नाही मिळाला पाहिजे. याच्यात निश्चित काय काळबेर आहे याचं शिवसेना आणि विरोधी पक्षांना आम्ही शोध घेऊ आणि निश्चित हा विषय सरकारचा भ्रष्टाचार या रूपाने समोर आणू. सर, रायगड किल्ल्याचा एक प्रश्न समोर आलेला आहे महिलांच्या स्वच्छते संदर्भात आणि स्वच्छतागृहासंदर्भात. तिथे महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं, मात्र महिलांना सुरक्षा किंवा ज्या व्यवस्था आहेत त्या दिल्या जात नाही गड किल्ल्यांना. हे पण सगळ्याच ठिकाणी स्थिती आहे स्वच्छतागृहाची, सगळ्याच किल्ल्यावर आहे. रायगडवर असेल, प्रतापगडावर असेल, देवगिरी असेल, सगळ्या ठिकाणी ही स्थिती आहे. नुसती स्वच्छतागृहाची नाही, सगळ्याच अव्यवस्था या ठिकाणी. फक्त छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं, आपले 12 किल्ले जागतिक वारसाचे म्हणून आले म्हणून नुसतं मिरवायचं, परंतु प्रत्यक्षात साध्या सुविधा सुद्धा तिथं केंद्र नाही, ही एक सत्यस्थिती आहे. एवढं कबूल केलं पाहिजे. सर, दो सवाल है, किस तरीके से आप लोग का कंसेंसस सहमति बन चुकी है कितनी जगहों पर, क्या आप लोग के पास संख्या बल? देखो, हमारे पास 17 जगह में से 15 जगह के हमारा क्लियरिटी हो गई है. कांग्रेस 8 लड़ रही है, 4 हम लड़ रहे हैं, 3 पवार साहब की NCP लड़ रही है. 2 जगह पे हमारा अभी चर्चा चालू है, उसमें भी हमारा डिसीजन आजकल में हो जाएगा. सर, क्या संख्या बल है आपके पास? संख्या बल रहो न रहो, इलेक्शन में संख्या बल पे नहीं, इलेक्शन में 1 और 1 2 नहीं होते, एक और 1 3 होते रहते. दूसरा कि पुणे में जिस तरीके से लोग मारे गए हैं, खासकर विषारी दारू पीने की वजह से, शराब पीने की जहरीली, मैं समझता हूँ महाराष्ट्र जैसे राज्य में इस प्रकार विषारी दारू बेचे जाते, यही सब में बड़ी खतरनाक बात है और इसके लिए पुलिस जिम्मेदार है, प्रशासन जिम्मेदार है. मैं समझता हूँ प्रशासन के जो संबंधित अफसर होंगे उन पे कार्रवाई होनी चाहिए. लेकिन मुख्यमंत्री कहते हैं कि हमने सारा इकोसिस्टम उनका पता लगा लिया, उन पे कार्रवाई होगी, क्या लगता है? मैं समझता हूँ इकोसिस्टम हो गए, कार्रवाई होगी. सिर्फ बनाने वाला उसमें दोषी नहीं, बनाने वाले को संरक्षण देने वाला भी दोषी है.